प्रश्नावली क्रमांक 1, आपल्या देशाचे नाव काय? प्रश्न पहिला, आपल्या देशाचं नाव काय? उत्तर आहे भारत. प्रश्न दुसरा, भारताची राजधानी कोणती? भारताची राजधानी कोणती? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न तिसरा, आपल्या राज्याचे नाव काय? आपल्या राज्याचं नाव महाराष्ट्र. प्रश्न चौथा, महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? उत्तर आहे मुंबई. प्रश्न पाचवा, महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती? महाराष्ट्र राज्याची उपराजधानी उत्तर आहे नागपूर. त्यानंतर प्रश्नावली क्रमांक 2, प्रश्न पहिला, संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला? याचं उत्तर आपण पुढे पाहणार आहोत. प्रश्न दुसरा, श्री चक्रधर स्वामींनी कोणत्या पंथाची स्थापना केली? प्रश्न तिसरा, समर्थ रामदास स्वामींनी कोणत्या ग्रंथ लिहिला? प्रश्न चौथा, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा संदेश कोणी दिला? प्रश्न पाचवा, ग्रामगीता कोणत्या संतांनी लिहिली? प्रश्न पाचवा, ग्रामगीता कोणत्या संतांनी लिहिली? याची उत्तरे आपण पाहणार आहोत. बघा, प्रश्नावली क्रमांक 2ची उत्तरे. पहिल्याचं उत्तर आहे ज्ञानेश्वरी. दुसऱ्याचं उत्तर आहे, दुसऱ्या प्रश्नाचं महानुभव पंत. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे दासबोध व मनाचे श्लोक. प्रश्न होता समर्थ रामदासांनी कोणते ग्रंथ लिहिले. त्यानंतर प्रश्न चौथ्याचं उत्तर आहे संत तुकाराम महाराज, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा संदेश कोणत्या संतांनी दिला? पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे संत तुकडोजी महाराज, ग्रामगीता संत तुकडोजी महाराजांनी लिहिली. प्रश्नावली क्रमांक 3, पहिला प्रश्न, स्वातंत्र्य दिन कधी असतो? 15 ऑगस्ट. प्रश्न दुसरा, बालदिन कधी साजरा करतो? 14 नोव्हेंबर. प्रश्न तिसरा, आपण प्रजासत्ताक दिन कधी साजरा करतो? 26 जानेवारी. प्रश्न चौथा, बालिका दिन कधी साजरा करतो? 3 जानेवारी. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा करतो. प्रश्न पाचवा, शिक्षक दिन कधी साजरा करतो? शिक्षक दिन कधी साजरा करतो? 5 सप्टेंबर. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. यानंतर प्रश्नावली क्रमांक 4, प्रश्न पहिला, महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते? महाराष्ट्राचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा. प्रश्न दुसरा, महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्यप्राणी उत्तर आहे शेकरू. प्रश्न तिसरा, महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता? महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आंबा. प्रश्न चौथा, महाराष्ट्राचे राज्यफळ कोणते? उत्तर आहे आंबा, राज्यफळ आंबा. प्रश्न पाचवा, महाराष्ट्र राज्याचा राज्यफूल उत्तर आहे मोठा बोंडारा, त्याला तामणसुद्धा म्हणते. प्रश्नावली क्रमांक 5, प्रश्न पहिला, इंद्रधनुष्यात किती रंग असतात? इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात. प्रश्न दुसरा, मुख्य ऋतू किती आहेत? मुख्य ऋतू 3 आहेत. प्रश्न तिसरा, मुख्य दिशा किती आहेत? मुख्य दिशा 4, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. प्रश्न चौथा, आठवड्याचे वार किती? 7 वार, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. प्रश्न पाचवा, एका सर्वसाधारण वर्षात किती दिवस असतात? 365 दिवस. यानंतर प्रश्नावली क्रमांक 6. प्रश्न पहिला, आपल्या राष्ट्रध्वजात किती रंग आहेत? आपल्या राष्ट्रध्वजात 3 रंग आहेत. प्रश्न दुसरा, आपल्या राष्ट्रध्वजात किती आरे आहेत? उत्तर आहे 24. प्रश्न तिसरा, मराठी वर्षातील पहिला महिना कोणता?
मराठी वर्षातील पहिला महिना चैत्र. प्रश्न 4. इंग्रजी वर्षातील शेवटचा महिना कोणता? इंग्रजी वर्षातील शेवटचा महिना डिसेंबर. प्रश्न 5. पृथ्वीचा उपग्रह कोणता? उपग्रह चंद्र. यानंतर प्रश्नावली क्रमांक 7. प्रश्न 1. भारताचा राष्ट्रध्वज कोणता? प्रश्न 2. भारताचे राष्ट्रचिन्ह कोणते? प्रश्न 3. भारताचे ब्रीदवाक्य कोणते? भारताचे ब्रीदवाक्य कोणते? प्रश्न 4. भारताचे राष्ट्रगीत कोणते? प्रश्न 5. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते? प्रश्नावली क्रमांक 7ची उत्तरे पाहू. पहिल्याचं उत्तर आहे तिरंगा, राष्ट्रध्वज तिरंगा. दुसऱ्याचं उत्तर आहे राजमुद्रा. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सत्यमेव जयते. चौथ्याचं उत्तर आहे जनगण मन. पाचव्याचं उत्तर आहे वंदे मातरम. यानंतर प्रश्नावली क्रमांक 8. पहिला प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? दुसरा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तिसरा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? चौथा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय फळ कोणते? पाचवा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय झाड कोणते? बघा, या 5 प्रश्नाची उत्तरे आपण पुढे पाहू. पहिला प्रश्न भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? वाघ. दुसरा प्रश्नाचं उत्तर आहे मोर, प्राणी मोर. राष्ट्रीय फूल. तिसरा प्रश्नाचं उत्तर आहे कमळ. राष्ट्रीय फळ. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे आंबा. आणि राष्ट्रीय झाड याचं उत्तर आहे 5व्या प्रश्नाचं वडाचे झाड. यानंतर प्रश्नावली क्रमांक 9. पहिला प्रश्न भारताची राष्ट्रभाषा कोणती? प्रश्न 2. भारताची राष्ट्रीय लिपी कोणती? भारताची राष्ट्रीय लिपी कोणती? प्रश्न 3. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? प्रश्न 4. भारताची राष्ट्रीय नदी कोणती? प्रश्न 5. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? प्रश्नावली क्रमांक 9ची उत्तरे. राष्ट्रीय लिपी राष्ट्रीय भाषा हिंदी. राष्ट्रीय लिपी देवनागरी. राष्ट्रीय खेळ हॉकी. आणि भारताची राष्ट्रीय नदी गंगा सर्वात लांब. आणि जलचर प्राणी डॉल्फिन मासा. यानंतर प्रश्नावली क्रमांक 10वी. प्रश्न 1. महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली? प्रश्न 2. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? प्रश्न 3. महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर कोणते? प्रश्न 4. महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता? प्रश्न 5. महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत? याची उत्तरे. प्रश्नावली क्रमांक 10ची उत्तरे. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960. सर्वात लांब नदी गोदावरी महाराष्ट्रातील. तिसऱ्या नंबरचं उत्तर आहे कळसुबाई शिखर. सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर. राज्य खेळ कबड्डी. एकूण जिल्हे महाराष्ट्रात 36. धन्यवाद.